न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यामध्ये कोणत्याही क्षणाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते। त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहे। काँग्रेसची देखील या अनुषंगाने तयारी सुरू आहे। आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी आहे। पूर्व विदर्भ त्यांचा पूर्ण मतदारसंघ आहे। कशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेला घेऊन तयारी सुरू आहे आणि संघटन बांधणीला देखील या काळामध्ये मजबूतीसाठी जोर दिला जात आहे। विधानसभेचा निकाल जरी अनपेक्षित लागला असला राज्यामध्ये तरी आजही काँग्रेसचा कार्यकर्ता हा मजबूत आहे। नवीन प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केलेली आहे। मी स्वतः चंद्रपूर जिल्ह्याचा निरीक्षक या नात्यानं मी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला। तिथे 15 तालुक्यामध्ये मी जाऊन तिथे 300-300 400 कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि त्या माध्यमातून आता जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या 2-3 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये प्रलंबित आहे। 28 महानगरपालिका आपल्या राज्यामध्ये आहेत। त्या सर्व 28 महानगरपालिकेच्या निवडणुका ड्यू आहेत। जितक्या आपल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्यासुद्धा बहुतांश निवडणुका प्रलंबित आहेत। या सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बैठकांचं सत्र सुरू आहे। जे ऑब्झर्व्हर नेमलेले आहेत, जे निरीक्षक नेमलेले आहेत, ते सर्व आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रांताध्यक्षाच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी संघटनेला आणखीन कशा पद्धतीनं बळकटी करता येईल, जे लोक मागल्या काळामध्ये निष्क्रिय होते त्यांना बदलण्याचे स्पष्ट संकेत हे प्रांताध्यक्षांनी दिलेले आहेत आणि म्हणून त्या पद्धतीनं एक नवीन दमाची टीम या ठिकाणी संपूर्ण भागामध्ये आम्ही तयार करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक मुद्दे असतात, स्थानिक चेहरे असतात, त्या अनुषंगाने कशी चाचपणी केली जात आहे ना। भारतीय जनता पार्टीने लोकसभेची निवडणूक असो किंवा ही विधानसभेची निवडणूक असो, जितके आश्वासनं भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीनं सरकारनं या निवडणुकीच्या संदर्भामध्ये केले होते ते सर्वच आश्वासनं फोल ठरलेले आहेत। लाडकी बहिणीचंच एक उदाहरण घ्या। त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे लिखित दिलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर 2100 रुपये लाडक्या बहिणींना देऊ। लाडक्या बहिणींना त्यांनी त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आणि म्हणून 1500 रुपये देत असतानासुद्धा आता जे सुरुवातीला 1500 रुपयाची योजना जाहीर केली ती त्यांनी जी समिती तयार केली होती त्या समितीने त्या पद्धतीची स्क्रुटिनी केली नव्हती आणि आता पैसे देण्याचं जीवावर येत आहे म्हणून त्यांनी स्क्रुटिनी केली आणि अनेक लाडक्या बहिणींना त्यांनी रद्दबादल केलेला आहे। त्याच्यामुळे असे अनेक मुद्दे आहेत। शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते, अजितदादा म्हणतात की आम्ही कर्जमाफी देणार नाही। असे अनेक मुद्दे आहेत, स्थानिक पातळीवरचे मुद्दे आहेत। हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर येणार आहे। लाडकी बहिणीची जी स्क्रुटिनी होत आहे हा तुमचा प्रचाराचा एक प्रमुख मुद्दा असेल? बिलकुल आहे, का नाही आहे। आम्ही तर विधान परिषदमध्ये सुद्धा आम्ही प्रश्न उपस्थित केला होता की त्यांनी जी आता स्क्रुटिनी केलेली आहे, जेव्हा ही योजना जाहीर केली तेव्हा त्यांनी जिल्हाधिकारी पातळीवर जी समिती नेमली होती त्या समितीने मग नेमकं काय काम केलं तेव्हा त्यांना हे लक्षात आलं नाही का? आणि पहिले निवडणुका तोंडावर असताना पैसे देऊन द्यायचे आणि आता म्हणायचं की तुम्ही आता आमच्या लाडक्या राहिलेल्या नाही। अशा पद्धतीची प्रतारणा आपल्या राज्यातल्या लाडक्या बहिणींसोबत या राज्यकर्त्यांनी केलेली आहे आणि म्हणून तो सुद्धा मुद्दा आमचा राहणार आहे। आपण बघू शकतो की कशा प्रकारे काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना घेऊन तयारीला लागलेली आहे। एकीकडे संघटन बांधणीवर जोर दिला जात आहे, सोबतच जे स्थानिक विषय असेल किंवा राज्य सरकारचे जे काही विषय असेल ज्यामध्ये मतदारांचा भ्रमनिराशा झाला असेल ते मुद्दे देखील घेऊन लोकांपर्यंत काँग्रेस जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।